आयुष्यात सगळे कमवता येईल, तुम्हाला पैसे कमवता येतील, सगळं कमवता येईल, परंतु आयुष्यात शरीर परत कमवता येत नाही. लक्षात घ्या. आयुष्यात सगळ्यात श्रीमंत कोण सांगू? एखाद्या वेळेस आयसीयू मध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीला विचारा, या जगात श्रीमंत कोण? तो सांगेल ज्याचं शरीर चांगलं आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. काही कमवू नका, पैसे 100% कमवता येतील, परंतु हे व्यवस्थित असल्यानंतर वयाच्या 40-45 वर्षानंतर आम्हाला डॉक्टरची कमीत कमी गरज लागली पाहिजे, असं आनंदानं जगण्याचा प्रयत्न करा. मला मुळ्यासाठी खूप त्रास होतो. मी मार्केटिंग मध्ये असल्यामुळं मला बरेचसे औषधे घेतली, पण कुठल्याच औषधानं मला बरं नाही वाटलं. आणि अमृत ज्यूस पासून मला एकदम आधार पाहिजे. माझा विश्वास नव्हता, अमृतधारा ह्या प्रोडक्टवर विश्वास नव्हता. अर्चना मॅडम माझ्याकडे आल्या, पवळे सर आले. ज्यावेळेस माझा पाय मोडला होता त्यावेळेस हे दोन व्यक्ती मला भेटायला म्हणून आले होते. त्यांनी मला प्रोडक्टची माहिती सांगितली. प्रोडक्ट पी म्हटले, पण विश्वास नव्हता, भरवसा नव्हता. मी म्हटलं हे प्रोडक्ट पिऊन माझा काहीच उपयोग नाही. सायनाथमध्ये मला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च सांगितला आहे, आणि तुमच्या ह्या 1000 रुपयाच्या प्रोडक्टनी माझ्यात काय फरक पडणार आहे? मी कशी नीट होणार आहे? कारण जे MD डॉक्टर, जे चांगले डॉक्टर आहेत, ते म्हणले तुमच्या पायामध्ये रॉड टाकावं लागेल, प्लेटी टाकावं लागतील, आणि तुम्ही फक्त म्हणताय एक प्रोडक्ट घ्या आणि पी, तुझ्यात खूप छान रिझल्ट येईल, तू छान हे करशील. ठीक आहे, मी घेतलं, पिले, चालायलाही लागले, सरांकडे गेले, सरांना खूप प्रश्न केले, जे माझ्या मनात प्रश्न होते ते सरांना केले. नंतर बिझनेसमध्ये जॉईन झाले. जॉईन होताना ह्या बिझनेसमध्ये मला इतका स्वतःलाच रिझल्ट आला. मला शुगर होती, BP होता, थायरॉइड होतं, मूळव्याधाचा प्रॉब्लेम होता. माझे मिस्टर गाडीवर जातात, संध्याकाळी आलं का हे दुखतं ते दुखतं, मेडिकलमधून ही गोळी आणा, ते अक्षरशः मला वैतागायचे. एक दिवस रागामध्ये आमच्या दोघांचं झालं. ते माझ्या आईला म्हणले, तुम्ही काय मला रोगेटलेली करून दिली आहे का? ही तुमची मुलगी उचला आणि घेऊन जा, माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे हिला सांभाळायची. कारण प्रत्येक वेळेस हिला मेडिकलमधून गोळ्या आणा, हॉस्पिटलमध्ये नाही. पण हे प्रोडक्ट चालू केल्यापासून आहे ना, मेडिकलमध्ये जाणंही बंद केले. आणि ह्या प्रोडक्टचा इतका छान रिझल्ट आला. नंतर मी हे प्रोडक्ट माझ्या चुलतीसाठी दिलं, कॅन्सरसाठी, तिला तोंडाचा कॅन्सर. अमृतधारा आकाई बेरीच्या प्रोडक्टचं एवढं काही माहिती नव्हतं. आम्ही आमदार बाबाजी काळे यांचा प्रचार करत असताना माझ्या चेहऱ्यावरती खूप पिगमेंटेशन झालेलं. त्याच्यानंतर एक दिवस सुके सर आमच्या घरी आलेले. सुके सरांना त्यावेळेस मी विचारलेले की असं झालं. मी त्यांचे स्टेटस वगैरे पाहिलेले. मग त्यांनी ह्या गोष्टी सजेस्ट केल्या की तुम्ही हे औषध घ्या आणि मग तुम्हाला त्या गोष्टीमधून फरक पडेल. आणि त्याच्यानंतर मग मी ते 2 बॉटल्स यूज केल्यानंतर मला खूप काही म्हणजे 75% मला फरक पडला त्या गोष्टीतनं. त्याच्यानंतर माझी मैत्रीण आहे आपल्या सोनियाताई, त्यांच्या चेहऱ्यावरती पण तोच प्रॉब्लेम झाला होता. कारण आम्ही खूप उन्हात वगैरे फिरायचो त्यांच्यासोबत प्रचारामध्ये वगैरे. आता आमदारकीची निवडणूक झाली तेव्हा, आणि मग त्यांना पण तोच सेम प्रॉब्लेम होता, जो मला होता तोच त्यांना होता. त्याच्यानंतर मी त्यांना पण दिलं. त्यांना दिल्यानंतर आहे ना, त्या गोष्टीतनं असं वाटायला लागलं की या गोष्टीमध्ये म्हणजे काहीतरी आहे बाबा. म्हणजे आपण जे मी खोटं नाही सांगत, मी हार्डली 8 दिवसांमध्ये एका डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती भोसरीला. त्या डॉक्टरांनी माझ्याकडनं 8 दिवसांचे. नमस्कार, मी मोहन भोये, अमृतधारा मल्टिपल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संगमनेर, आणि या कंपनीमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो. तर बघा, मी असंच पेठ तालुक्यातील आंबेगावमध्ये आलो आहे, आणि आपल्यासमोर तुळसाबाई महाले हे आहेत. तर बघा, 8 दिवसापूर्वी यांना आपण 3 बॉटल कुरिअर केले होते, बरोबर नाही? तर 8 दिवसामध्ये हे औषध वापरल्यानंतर तुम्हाला किती फरक जाणवला? म्हणजे बराचसा फरक जाणवला. बरोबर. तुम्हाला काय होत होतं? त्रास काय होत होतं तुम्हाला? हातपाय चावत होतं, अंग जड पडला, आता ढिला अंग झालाय माझा. बरोबर. बराचसा म्हणजे फरक पडलाय. बरोबर. पोटात दुखायचा ते कमी झालाय आता. बरोबर. अजून काय घेता सुद्धा? जेवण वगैरे जात नव्हतं का? हा, जेवण जायचं, जेवण बरोबर जातं तेवढं. ठीक आहे. तर आई, तुम्ही समोरच्या जनतेला काय सांगू इच्छिता? का आपलं प्रोडक्ट घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? घेतला पाहिजे. बरोबर. कारण घेतला पाहिजे, मला आराम वाटलाय आता. बरोबर. मग त्याच्यामुळं मला विश्वास आहे त्या औषधावर. बरोबर. औषध घेतला पाहिजे. हो हो, ठीक आहे. तेरे संग संग रह के मैं रंग जाऊं तेरे रंग, तेरी नींद से ख्वाब मैं अपना जोड़ लूं, तू साथ न हो तो 4 कदम ना चल पाऊं, तेरी राह पे राह मैं अपनी मोड़ दूं.